सुगाव टीमला विनंती राहील आपला अतिरिक्त प्लेयर पाठवा. सुगाव टीम जर नाही आला तर मॅच आपण सुरू करणार नाही. कुठे सुगाव टीमचा कॅप्टन कॅपवाले का कुठे? आदरणीय आमचे रुपेश शेट्टी अमोल गागरे आणि विजय सांगळे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीवरती दादाबाई शेख. पहिला चेंडू आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहे. पहिला चेंडू अगदी आपण न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तो असेल आता प्रवीण गावडे. याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑन स्क्रीन परत एकदा आपण ही विकेट सातत्याने पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्क आणि एक मोठी विकेट. कारण अमोल गागरे जर आपण पाहिला तर इथे सुगाव संघाकडून आघाडीसाठी उतरला होता, पण बेलापूर संघाला किती अडचणीत आणू शकतो ही नवी सांगण्याची गरज नाही. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला गेला. प्रवीण गावडे आलाय डावखुऱ्यात त्याचा फलंदाज. इथे मैदानाच्या आतमध्ये काय करमत करते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गेले परत एकदा दादाबाई. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज. आणि इथे अगदी आपण पाहिले डावेस्टीच्या अगदी जवळ निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. कदाचित आज जाणीवपूर्वक टाकलेलं चिन्ह असेल प्रवीण गावडेसाठी, कारण थोडासा शफल होण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की इथे डावेस्टीच्या बाहेर चेंडू गेलाय आणि तिथं व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार आहे. यावेळेस परत एकदा आपण मिड विकेटला चेंडू जो पोहोचलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न गेला नाही. युवराज गुंजाळ त्या ठिकाणी संघाचा संघटन क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. विशेष करून आपण पाहिलं विजय सांगळे, युवराज गुंजाळ, त्यानंतर योगेश पवार, ही जी खेळाडूंची यादी आहे ना, यामध्ये अगदी आपण पाहिलं तर खूप चांगले मित्र आहेत. परंतु आता वेगळ्या वेगळ्या टीममध्ये यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. यावेळेस दादाबाईचा चेंडू बॅकफुटला सरकत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आला डॉट. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या प्रकारची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे आता स्थिर. 2 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू असताना यावेळेस अगदी आपण पाहिलं स्विच हिटचा फटका खेळला गेलाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. या चौकाराच्या रूपाने आपल्याला थोडंसं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. स्विचचा फटका होता कारण अगोदरच एक चेंडू डॉट आला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले थोडंसं आक्रमण जे केलंय, कारण विजय सांगळे हा कच्च्या गुरुचा चेला अजिबात नाही आहे. आपण पाहिले की सातत्याने अगदी आपण एक मोठं काम विजय सांगळे फलंदाजीच्या माध्यमातून करताना आपण पाहत असतो. 6 वरती दाबला पहिला चौकार आलाय. परफेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न मिळाला. चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. या दरम्यान क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं अमित खूप वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला होता. फेकला गेला नाहीये कारण विजय
यावेळेस शॉर्ट ऑन पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरती आहे, पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने इथे षटकाची सुरुवात सांगता झाली. प्रवीण गावडेने खेळलेला फटका अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती मिडल झाला आणि चेंडू मिड विकेटला एक मोठा फटका आणि तिथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकरची धावसंख्या आहे 1-13. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओहोर संपली. दोन्ही टीम अतिशय पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाग्योदय ब्लास्टर्स सुगाव संघमालक भारतश्री देशमुख आणि त्यांच्या विरोधात योगी फायटर्स बेलापूर संघमालक मंगेश रवाजी फाफाळे हे संघमालक आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. नवीन षटक आता सुरू होईल. नव्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती आलाय. युवराज याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथे चेंडू आला डॉट. यावेळेस बॅटवरती चेंडू आला नाहीये. धावबाची संधी आहे आणि इथं संधीचं सोनं करता आलं नाहीये. उशिरा चेंडू फेकला. तिथे क्षेत्ररक्षण बाळबोनावळे यांचं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जे पाहायला मिळाले. धावपलकरची धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर धावसंख्या अवघ्या 13 धावा. स्ट्राईकला असणारा विजय आज थोडासा अडखळ खेळताना पाहायला मिळतोय. करामत करावी लागेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. युवराज तागेर 2 मित्रांची ठसन आहे आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे आणि फिकी येईपर्यंत आपण पाहिले तिथं आरामात एक सिंगल डायरेक्ट हिटकांचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचला 14 वरती. एक फलंदाज बाद आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना भाग्योदय ब्लास्ट प्रवीण गावडे आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहतोय विजय सांगळे. युवराजच्या रूपानं षटक क्रमांक 2 चालू आहे. 14 धावा धावपलकरती आपण पाहतोय. दोन्ही टीम्स दोन्ही संघांबद्दल आपण एक चर्चा आरामात करू की दोन्ही संघांना माहिती आहे की आपण कशामुळे पराभूत झालो होतो. आपल्या कोणत्या कोणत्या चुका झाल्या होत्या हे माहिती आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आपल्याला चूक करायची नाही. दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांना विजय पण मिळालेला आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण कोणत्या कारणास्तव किंवा कशामुळे आपण जिंकलो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता त्यासाठीच त्यांचे सातत्याने प्रयत्न असतील की या मॅचमध्ये जिंकायचं आणि सुपर 8मध्ये मजल मारायची. हा प्रयत्न असणार आहे. पण त्या प्रयत्नाला यश कशाप्रकारे येते ते आपल्याला पाहायचं आहे. ऑनस्क्रीन इच्छेप्रमाणे आपण पाहतोय बाळासाहेब नावळे आहेत. विजय, त्यानंतर योगेश पवार आणि फेअर डिलिव्हरी आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. चांगला चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर किती वेगाने हा ब्रेक होताना पाहायला मिळाला आहे. कारण खूप वेगाने चेंडू अगदी इष्टरक्षकाच्या हातात येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिलं आहे. उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि तिथे प्रयत्न केला गेला होता. तिथे आपण पाहिले जेल होऊ शकला नाहीये. एफर्ट जबरदस्त लागले गेलं होतं. प्रतीक फाफाळे याला आपण पाहिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या झेलाचं रूपांतर झेलात होऊ शकलं नाही. तिथे आपण पाहिले जीवनदान मिळालंय आणि जीवनदान कोणाला आहे तर जीवनदान प्रवीण गावडेला आहे. परत एकदा आपण पाहिलंय प्रतीकच्याच जवळपास चेंडू पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षण प्रतीकचं होताना पाहायला मिळते. परत एकदा थोडीशी पडझड.
2 ओव्हर संपल्यात. धावफलक थोडासा थंडावलेला मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता आक्रमण इथे प्रवीण गावडे कशा प्रकारे करतोय, विजय सांगणे त्याला कशा प्रकारची साथ देतोय पाहायला खूप मजा येणार आहे. कोथरूड नगरीचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय गोविंद लोकरे साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचं मनापासून मी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमचे झालेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. खूप मोठं कष्ट आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सातत्याने. त्याचबरोबर अगदी आपण नवरात्राचा सण पाहिला, गणपती उत्सव पाहिले, क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, हे मैदान बनवणं असेल, या बऱ्याचशा गोष्टींसाठी सातत्याने झटणारा फायटर्स बेलापूर संघाला हा पराभव जिव्हारी लागला. तिथून पुढची मॅच आरामात जिंकली आणि त्यानंतर आता तिसऱ्या मॅचमध्ये एक चांगली पकड आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. कारण आत्तापर्यंत चेंडू टाकले गेले एकूण 15 धावा, 18च आहे धावफलकावर. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, परंतु तिथे झेल झाला नाही, जीवनदान. युवराज यांनी झेल घेतला नाही, झाला नाही. घेतला नाही शब्द नाही योग्य वाटणार, झाला नाही. तर एक गेम प्लॅन पण असू शकतो की कदाचित इथे जर विजय सांगलीला बाद केलं तर इथे मधु धुळेण्याची शक्यता आहे. तो आयकॉन आहे, तो संघाला अडचणीत आणेल. पण तसं जर पाहिलं तर इथे विजयसुद्धा कमी नाही आहे. इथे विकेट, प्रवीणच्या बॅटमधून चेंडू पोचते मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. त्याची फलंदाजी सगळ्यांना आवडे, त्याचं नाव प्रवीण गावडे. तो मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. आयकॉनवरती आक्रमण आयडॉलच्या बॅटमधून 25 वरती धावफलक षटक क्रमांक 3 चालू असताना पंचांच्या डाव्या त्याला पार करून परत आम्ही तयार आहे. यावेळेस खूप चांगला अमोल गागरेची विकेट आली शून्यावरती. पहिल्या चेंडूवरती तेवढी विकेट फक्त अगदी आपण पाहतोय जी आहे जी शून्यावरती होती. तिथून पुढे दुसऱ्या विकेटसाठी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी 25 धावसंख्येची भागीदारी विजय सांगळे आणि प्रवीण गावडे या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडूंचा दोघांनी सामना केलाय. 10 चेंडू 17 धावा प्रवीण गावडे याच्या आहेत, तर 7 चेंडू 7 धावा विजय सांगळे याच्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज परत एकदा युवराज संघाचा संघनायक. 2 मित्र परत एकदा आमने सामने. युवराज गुंजाळ वर्सेस कडून नो बॉलची एक रन. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला हवेत आहे, परंतु तिथे फ्रीची संधी आणि तिथे झेल सुद्धा सुटलाय. तिथे झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळालाय. बरेच जण विचार करतील की आता झेल जरी झाला असता तरी फलंदाज नाबादच असता, मग झेल सुटला काय किंवा झेल झाला काय. फ्री हिटच्या चेंडूवरती त्याचा परिणाम काय होतो. एकच गोष्ट आहे की फ्री हिटच्या चेंडूवरती झेल जर झाला तर आपण फलंदाज जरी नाबाद असेल पण आपल्याला एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते, ती गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. या दरम्यान अगदी आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणी, चेंडू पोचते पॉईंटला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक दूरवरून अगदी चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान योगेश पवारची एक चाल पाहायला मिळाली होती, परंतु ती सक्सेस होताना पाहायला मिळाली नाही. तिथे फलंदाज विजय स्वतःहून बाद होताना पाहायला मिळालाय, कारण प्रवीण गावडेकर स्ट्राईक राहणं गरजेचं होतं. फलंदाज धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. 2 धावा आल्या होत्या. तिसरी धाव घेत असताना प्रवीण गावडेकर स्ट्राईक राहावी म्हणून विजय सांगळे इथे बाद होताना पाहायला मिळालाय. दुसरी विकेट आली. 29 धावा धावफलकावरती 4थं षटक चालू आहे आणि आता आयकॉन याला आपण या ठिकाणी पाहणार आहेत मधुर धुळेला.
यावेळेस परत एकदा उंची खूप, आणि त्या दरम्यान अगदी फलंदाज इथे नाबाद असताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. याच्या अगोदरचा चेंडू अगदी आपण पाहिला जो नो बॉल होता त्याच्यावरती एक फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळाला. हा चेंडू फ्री हिट होता आणि इथे झेल झाला, परंतु फलंदाज सुरक्षित असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या दरम्यान आल्या आल्या मधुरने संघाला सापडून दिला सूर. फलंदाजाचं नाव आहे मधुर. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. मध्यंतरीच्या काळामध्ये पायाला थोडासा प्रॉब्लेम, 1-1.5 वर्ष क्रिकेट बंद होतं, पण परत एकदा कमबॅक केले मधुर धुळेने. यावेळेस वा मधुर वा, मनगडात काय ताकद आहे आणि क्रिकेट मला सौंदर्य पाहायला मिळालंय. षटकार चेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. लाखोपाठचे 2 षटकार खेळलेत इथे मधुर धुळेच्या बॅट मधून अगदी आपण येताना पाहायला मिळाले. 10:45, चौथं षटक चालू, 1:43 सॉरी, आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 2:43 धावा, 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकार लागोपाठचा तिसरा येणार का? मधुर धुळे आपण चर्चा करत होतो, मधुर धुळे याला लवकर का आणायचं नाही? हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चेंडू फाईन लागला, सीमा रेषेच्या बाहेर आहे, एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, होती मोठी दरार, 4 रन, चौकार. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं आक्रमण होताना पाहायला मिळाले. मधुरच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय सूर्यप्रकाशची फटकेबाजी होताना पाहायला मिळते, आणि एक छोटासा ड्रिंक ब्रेक सुद्धा अगदी जो याच इनिंगच्या टाईममध्ये इन्क्लूड आहे. पाणी निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले गेलं, ओमकार निश्चितप्रमाणे पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेले होते. आपण पाहतोय 4 ओव्हर ज्या संपल्या गेल्यात, 2 बाद, 51 धावा, संघाचं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. खूप मोठं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतो. यावर्षी कोथरूड स्पोर्ट्स क्लब कोथरूड आयोजित कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा अभिनंदन सोहळा आपण या कोथरूड प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपन्न करतोय. हलक्याताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला चेंडू पोहोचला आहे. त्या दरम्यान मधुरकडे स्ट्राईक देतोय प्रवीण गावडे. तसं बऱ्याच वेळा अगदी आपण पाहिलं तर अगदी तालुका वाईज गाव वाईज या बऱ्याचशा टीम्समध्ये प्रवीण गावडे, त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं तर अमोल गागरे, मधुर धुळे यांना आपण नेहमी पाहत असतो. आणि आज हे 3ही खेळाडू 2 आयडॉल आहेत, अमोल गागरे, प्रवीण गावडे आणि आयकॉन मधुर धुळे म्हणून कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणार आहे.
लो फुलटॉस होता, चेंडू अगदी मिड विकेटला पोहोचलाय. आरामात आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल आणि एका धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलका धावसंख्या 53 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळेचा चेंडू अगदी हवेत, तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलाय कॉटन बोल्ट आणि प्रवीण गावडेची गडी संपुष्टात. फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे आणि आता प्रवीण गावडेच्या जागेवरती आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तो असेल रोहिदास अर्थात पप्पू पवार. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उजव्या हाताने माराय अमित, त्याचा चेंज अपेस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः अमित परत एकदा चेंडूवरती पोहोचलाय कॉटन बोल्ट आणि हा लागोपाठचा दुसरा फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव, फिकी खूप लाजवाब. एक सिंगलच्या पण धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 53 वरती धापलक बराच वेळ थांबला होता, ज्याच्यावरती 2 विकेट लागोपाठच्या आला. तो अंक थोडासा पुढे गेलाय. धापलक 54 आहे. 4 फलंदाज बाद. एक चेंडू बाकी राहिला 5व्या षटकातला. 5वं षटक चालू आहे. 5 चेंडू झालेत. काल 5 चेंडूवरती 5 विकेट अभिजित देशमुखच्या आम्ही पाहिल्यात. त्यामुळे आम्हाला लागोपाठच्या विकेट पाहिजे आता सवय लागलेली. आमच्यासाठी नवीन काही नाही. आम्ही चित्तथरारक मॅच आम्ही पाहिल्यात. 1 बॉल 6 आम्ही पाहिल्यात. 1 बॉल 1ची मॅच आम्ही पाहिली. हो काय चेंडू टाकलाय. पाहत राहिल्या फक्त मधुर या चेंडूकडे. इथं अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आपण पाहतोय ना, हे जे चेंडू वापरले गेलेत, या चेंडूचा वास कसा असेल तो कदाचित नाकापर्यंत झोंबला असेल. मधुर धुळेच्या एक परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटकाची झाली सांगता षटक क्रमांक संपलं गेलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 4 बाद 54. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओहोर संपली. षटक आणि शेवटच्या षटकासाठी इथे बाळासाहेब नावाळी यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर यशोदीप धुमाळ याला आपण पाहू. नॉन ट्रॅकच्या बाजूला मधुर धुळे. शेवटचं षटक बाकी. बाळासाहेब तयार आहे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. एक सूर्यप्रकाशचा फटका आलाय यशोदीप धुमाळ्याच्या बॅटमधून फाईन लेगला. एक चौकार आला आणि याच चौकाराच्या रुपये धापलक 58 वरती आपल्याला हा धापलक पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे 4 क्रमांकाची जी बक्षीस आहेत, ही सगळी बक्षिसांची रक्कम जर आपण पाहिली तर 1,82,220 रुपये आपण या स्पर्धेमध्ये खास करून देणार आहे 4 संघांसाठी. संघ मालकाला फर्स्ट विनरला 2 व्हीलर आहे. हो विकेट केलाय आणि इथे अमितच्या हातात की हो अमितच्या हातात आहे आणि इथे विकेट आली आहे. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. रनरअपसाठी टीम ओनरला स्पोर्ट्स सायकल आहे. 3ऱ्या विजेत्या संघ मालकाला एलईडी टीव्ही आणि 4थ्या विजेत्या संघ मालकाला कूलर आहे. फुलटॉस इथं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्वतः वरती खूप दूरवरती पाहायला मिळाला. एक सिंगल आणि मधुर स्ट्राईकला आहे. 1 धाव आहे. 59. 2 चेंडू बाकी राहिले त्या डावातले. 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवरती करामत काय ते आपल्याला पाहिजे. बरेच जण चर्चा करत असतील या 2 चेंडूवरती 2 षटकार येणार का.
म्हणजे 2 स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. बाळाभाऊंचे कौतुक हे करावं लागेल की नेहमी शेवटच्या षटकासाठी हा माणूस तयार असतो आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. विकेट टेकर गोलंदाज पण आहे आणि यावेळेस परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण दोघांच्या माध्यमातून थोडंसं खराब झालं होतं. त्या दरम्यान आपण पाहिलं 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर षटकाची होईल समाप्ती. या शेवटच्या षटकात बाळाभाऊंनी धावा खर्च केल्यात फक्त 11 धावा, 2 चौकार त्यांना आलेत आणि 1 विकेट मिळवण्यात त्यांना यश येताना पाहायला मिळालं. षटकाची झाली समाप्ती. 1 डाव एकाने संपला गेला. बनवल्यात 65, बनवायच्या आहेत 66 धावा. शेवटची मॅच आजच्या दिवसभरातली निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत 100 चौकार इथं आपल्याला जे पाहायला मिळालेत आतापर्यंत. युगी फायटर्स बिलापूर या संघाला इथे जिंकण्यासाठी 66 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे, काय करामात करतायत ते मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विशेष करून मी योगेश भाऊंना मडापूरला जायचं आहे, त्यामुळे योगेश भाऊंना विनंती केली की भाऊ मला पहिले 1-2 दिवस मिळतो खूप बरं होईल. त्याच भाऊंनी सांगितलं क्रिकेटची स्पर्धा तुमची, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा या, पण यावा लागेल. त्यामुळे मी योगेश भाऊंना मनापासून धन्यवाद देईल. त्याबरोबर आमच्या कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळ या सगळ्या ऑर्गनायझर टीमला मी मनापासून धन्यवाद देईल की मला दुसऱ्या दिवसातील समालोचनेची संधी आपण या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार मानतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देईल. हे प्रेम असंच राहू द्या. आणि आता मी आपली रजा घेतोय. उद्या आवाज तुळजापूरला असेल तर मी योगेश भाऊला परत एकदा मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. चषकासाठी कोथरूड प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी कोथरूड गावचे प्रथम नागरिक सरपंच या ठिकाणी दाखल झालेले आहेत. लोकरे साहेब, भास्करराव लोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी सर्वप्रथम योगेश भाऊंना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे खास या क्रीडा स्पर्धेसाठी. अमोल भाऊ या आपण देखील. अमोल भाऊ घोरपडे या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचा सन्मान केला जातोय. या गावचे प्रथम नागरिक, नगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव कोथरूड आणि या कोथरूड गावचे प्रथम नागरिक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. जोरदार टाळ्या सरपंच साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. या गावचे प्रथम नागरिक या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचा सन्मान एक मायेची उबदार शाल आलं तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारगाव या छोट्याशा गावातून हा युवक पुढे आला आणि त्यानंतर अख्खा महाराष्ट्र आपल्या पायाखाली घातला. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय जुन्नर भूषण शिवनेर भूषण पुरस्काराने सन्मानित मनोज बेल्लेकर सर यांचाही सन्मान केला जातोय. हा, ज्यांनी आज छावा चित्रपट आपण सिनेमागृहामध्ये पाहतोय, सुपरहिट झालाय, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये महाराष्ट्रभर छत्रपतींचा छावा हा हे वाक्य कुणी लोकप्रिय केलं असेल तर त्यांचं नाव मनोज बेल्लेकर आहे. या मनोज बेल्लेकर सर आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सरपंच साहेब, प्रथम नागरिक या ठिकाणी लोकरे साहेब आपणास विनंती असणार आहे महाराष्ट्राचे नामवंत स्टार समालोचक मनोज बेल्लेकर सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मनोज सर अशाच आपल्या गोड आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला बुरळ घालत राहो अशी सदिच्छा या ठिकाणी आई भवानीच्या चरणी व्यक्त करतोय आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या तुळजापूर नगरीमध्ये म्हणजे आदिशक्ती आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये आपण असाल, परंतु आम्ही सगळे आपल्याला मिस करू उद्याच्या दिवसासाठी. म्हणून सर आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं आमदार चषकाच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद मनोज सर. आणि नमस्कार. अकोले तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरूड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित असणारी कोथरूड प्रीमियर लीग आमदार चषक 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेकडे, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग होतोय. यावेळेला अपिलके अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला, मधुर गोलंदाजीसाठी आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी धावांचे लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी विजयासाठी जर पाहिलं तर 66 धावांचं लक्ष आहे आणि ते असताना योगी फायटर बेलापूर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे.
यावेळेला बॅकफुटला गेले खरे, परंतु पंचांनी आपले हात फैलावलेत. हा बॉल आवाक्यात नव्हता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मी आभारी असेल या ठिकाणी माझे. हे बऱ्याचशा घडामोडी घडतायत. धावा एका बाजूला करायच्यात, एका बाजूला वाचवायच्यात. योगेश शेठ देशमुख यांच्या जोडीला जर पाहिलं तर राजेश शेठ घाटकर, त्याचबरोबर अयाजभाई काजी, राजूभाई पवार, इरफानभाई सय्यद, अजित देशमाने, इकरारजी काझी, निखिलजी मुठे, अनिलजी खरात, सोमाजी राव जाधव, अक्षयजी पोखरकर, मतीनजी शेख, सागरजी पोखरकर, आदित्यजी पवार, अदिजी पवार, संतोषजी वाकचौरे, रोहिताजी जगदाळे, सचिनजी सोनुले, संदीप अप्पा घाटकर, इम्रानजी अत्तार, यशजी कदम, सोनूजी अत्तार, गणेशजी घाटकर, श्याम मुठे, त्याचबरोबर संतोषजी नेवासकर, श्रीरामजी कोल्लम, गणेशजी इकडे चला जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी 4 धावा धावफलकावर आहे. चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर लेग अंपायर आणि कीपर यांच्या मधोमध जर 3 खेळाडू असतील तर मात्र नो बॉल दिला जातो आणि तोच नो बॉल या ठिकाणी दिला गेलेला आहे. यष्टिरक्षक थोडेसे त्यांच्यावर नाराज झाले, परंतु नियमांची जाण देखील असणं गरजेचं आहे आणि पंच आता कळवत आहेत फ्री हिट आहे. अकोले तालुक्यातील ही मानाची स्पर्धा कोतुळ गावामध्ये यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे येईल. फ्री हिटचा फायदा नाही झालाय. एका बाजूला अमित तांबे पुण्याच्या पिंपरी चिंचवडचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला संगमनेरचे एक नाव निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ आहे. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अमित तांबे आहेत, एका बाजूला युवराज गुंजाळा आहेत. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. म्हणून लाभलेला आहे आणि त्यांच्याच कार्याचा गौरवातून त्याचा उल्लेख आम्ही जरूर या स्पर्धा कालावधीमध्ये करू. परंतु पहिलं षटक गोलंदाजांच्या नावे राहिलं, कारण धावांचा पाठला करायचा होता. 66 धावा आलेल्या आहेत, त्या 6 अजूनही 60 धावा करायच्या आहेत. 5 ओव्हर बाकी आहेत. अमोल गागरे आलेले आहेत. शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. आमदार साहेबांच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या नवीन खोल्या वर्ग शैक्षणिक सुविधा प्राप्त झाल्या. इकडे जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल गागरे यांना येताना आपण पाहतोय. चांगलं कमबॅक मात्र त्यांनी या ठिकाणी केलंय. जरूर पाहूया. धावा कराव्या लागतील एका बाजूला, धावा रोखाव्या लागतील एका बाजूला. 10 धावा आहेत. अमोल यावेळेला पुलचा फटका खेळलाय, समोर फटकाच फसलाय आणि हातात जातो मात्र मधुर धुळे यांच्या. एक मोठी विकेट आली आहे. अमोल गागरे खूप नक्कीच या ठिकाणी निर्णायक खेळाडू राहिले आणि आणखीन एका विकेटचं पतन. योगेश भाऊ देशमुख आणि त्यांचा सगळा मित्र परिवार सातत्याने समाजसेवेचं कार्य त्यांनी देखील हातात घेतलं. ज्या पद्धतीने आमदार साहेबांना आपण पाहिलं, जिल्हा परिषदेच्या नवीन वर्ग खोल्या आपण पाहिल्या, शैक्षणिक सुविधा पाहिल्या, बहुउद्देशीय सभामंडप पाहिले, ग्राम सचिवालयाच्या इमारती पाहिल्या, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती पाहिल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे नवीन होताना पाहायला मिळाली, बुद्ध विहार, अंगणवाडीच्या इमारती, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, तलाठी कार्यालय, रस्ते, या सगळ्यांचा विकास होताना आपण मागील 5 वर्षामध्ये पाहिला. त्याचं कारण आहे आमदार साहेब आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळेल, किंबहुना त्याहीपेक्षा मोठ्या स्तरावर कामं पाहायला मिळतील. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अमोल. ओहो, अमोलने आता दुसरा टाकला होता. यावेळेला बॉलला दाखवला तर लेग स्पिन आणि केला ऑफ स्पिन, म्हणजे नॅचरली त्यांच्यासाठी बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी टाकला. हा चेंडू बॅक ऑफ द हँड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता. कमी गतीने आला चेंडू, वळणारा चेंडू, त्याचा अंदाज नाही आलाय आणि इकडे
डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. योगेश पवार आणि दादाबाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेगात बॉल केलाय परंतु फुल टॉस होता, त्याला ऑन साईडला ढकललाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत, अतिशय जलद गतीने आले आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली गेली आहे. 66 तेवढी मोठी नाहीये परंतु छोटी सुद्धा नाहीये. मजा येईल. या स्पर्धेचा मला देखील 2 दिवस का होईना घटक बनण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजे दरवर्षी 1 किंवा 2 दिवस तरी यायचं आणि ही आपली कोतुळची वारी करायची ही संधी मात्र मिळते. 11 धावा धावफलकावर आहे. अमोल गागरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून देखील राहिलेली आहे. मनोज बेल्लेकर सरांचा आवाज आपण ऐकला, ज्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. या वेळेला फटका फसलाय. लोअर फुल टॉस होता, डबल माइंड झाले होते स्ट्रोक खेळत असताना, परंतु अशा ठिकाणी पडला ज्या ठिकाणी फिल्डर उपलब्ध नव्हते, त्यामुळे कॅच नाही झाली आहे. काय गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त 12 धावा खर्च केलेल्या आहेत. या ठिकाणी योगी फायटर बेलापूरला धावा कराव्या लागतील. भाग्योदय ब्लास्टर सुगाव सध्या परिस्थिती त्यांच्यासाठी चांगली आहे, परंतु 4 ओव्हरमध्ये 54 अजूनही करायच्यात आणि त्या होऊ शकतात. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोंबली, 6 खेळूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली. अजूनही बाकी आहेत. हार मानून चालायचं नाही, तुम्हाला स्ट्रोक इकडे खेळावे लागणार आहेत. दोन्ही संघ मालकांची देखील मेहनत पाहायला मिळते. भाग्योदय ब्लास्टर सुगाव आपल्याला पाहायला मिळतोय. भारत शेठ देशमुख यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगी फायटर्स बेलापूर मंगेश शेठ रभाजी फाफाळे यांच्या मालकीचा संघ आहे. आणि अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. मोठी मॅच आहे, पाहूया काही होऊ शकतं. जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे. पराभूत होतील त्यांना कॉलबॅकला यावं लागणार आहे. एक वेगळा फॉर्मॅट देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 दिवस चालू असणारा क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यातील आणि त्याचबरोबरने अकोले तालुक्यातील एक मोठी आणि मानाची स्पर्धा म्हणून देखील कोतुळ प्रीमियर लीगची ओळख आहे. दरवर्षी ही स्पर्धा आणखी दर्जेदार होते. मैदान दरवर्षीच आणखी चांगलं होताना पाहायला मिळत आहे. योगेशजी देशमुख साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी गावातील विविध उपक्रमांसाठी त्यांचा असणारा पाठिंबा, त्यांचा पाठपुरावा, त्यांचा हिरारीने सहभाग. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. अतिशय जलद गतीने आले. थ्रो ही तेवढाच चांगला केलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. 23 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. धावा कराव्या लागतील या ठिकाणी योगी फायटर बेलापूर संघाला. बेलापूर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, सुगाव संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. आम्ही आभारी आहोत आयोजन कमिटीचे, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी दर्जेदार आयोजन पाहायला मिळत असतं. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना समीकरण बदलत आहे. यावेळेला बॉल थोडासा टर्न केला, बाहेर काढला. अंदाज होता या ठिकाणी दादाबाई यांना की बॅटच्या पट्ट्यात येईल, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झालेला बॉल आणि बॅटरने देखील फुटवर्क नव्हतं केलं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे हाही चेंडू जर पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय आणि थोडासा बाहेरही गेला त्यांच्यापासून. आणि धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा तेच मागील बॉल प्रमाणेच पाहायला मिळालं. डावखुरे आताच्या बॅटरसाठी बाहेर जाणारे बॉल काढतायत, बॉल वळवतायत, बाहेर टर्न करतायत आणि त्याच्यामुळे बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. मधुर इज बॅक. काय कमबॅक होतंय मधुर धुळे यांचं पुन्हा टेनिस क्रिकेट जगतामध्ये. अगदी वळसा घातला. सिमेंटच्या खेळपट्टीवर एवढा टर्न केलाय त्यांनी, जबरदस्त मधुर. परंतु धावा करावे लागतील दादाबाई यांना. यावेळेला लेस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जाईल. समीकरण मात्र बदलताना आता पाहायला मिळत आहे. धावा करायच्यात एका बाजूला धावा रोखायच्यात. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 66चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 51 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 51 धावा.
आजच्या दिवसातील शेवटचा महत्त्वपूर्ण सामना. पुन्हा एकदा तेज बाहेर जाणारे बॉलवर थोडंसं दादाबाई स्ट्रगल करतायत आणि मधुर यांनी तेच हेरलंय की मला कुठे चेंडू टाकल्यानंतर मात्र बॅटर थोडंसं स्ट्रगल करतील. सातत्याने तेच केलं. एक वाईड गेला परंतु परत ट्रॅकवर आले. पुन्हा एकदा लेंथवर बॉल टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, त्यानंतर बाहेर वळवला. बॅटर हैराण झालेले आहेत आणि आता मात्र कुठेतरी यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात बॉल मात्र चांगल्यापैकी फ्लिक केला परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर देखील केलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाईल. 16 दबाव तर आहे. त्याचं कारण आहे मोठे फटके येऊ दिलेले नाही आहेत आणि 66चा पाठलाग सुरुवातीला सहजगत्या होईल असं वाटलं होतं परंतु आता थोडंसं गंभीर देखील झालंय. परंतु संपलेली नाही आहे ही मॅच, कारण योगेश पवार यांना अशा कितीतरी मॅचेस एक हाती जिंकून देताना आम्ही पाहिले आपल्या बॅटिंगच्या जोरावर. आज पुन्हा एकदा योगेश यांना तीच बॅटिंग करावी लागेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. टायमिंग नाही झालाय. फिल्डर थोडेसे मागे राहिले परंतु तिकडे एक अजित देशमाने यांकडून ओहोर संपली. पुतळेश्वर स्पोर्ट्स क्लबचं हे आयोजन पाहायला मिळतंय. आमदार चषकाचं, आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे विहंगम दृश्य आहे या क्रीडानं. कोल्हापूरला साजेसा असा हा परिसर पाहायला मिळतोय. बाजूलाच गाव पाहायला मिळत आहे. गावातून जाणारे रस्ते पाहायला मिळत आहेत आणि ते रस्ते सुद्धा तेवढेच चांगले झालेले पाहायला मिळत आहेत. हे सगळं काही मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. जव्यात मॅचच्या दिशेने योगेश पवार, बिग हिट, फटका तर खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल. फिल्डर त्या ठिकाणी मागे चालले आणि बॉल त्यांच्या मागे गेलाय. 6 धावांसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. या षटकाराने मॅचचं गणित बदललंय. 17 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता अजूनही आहे म्हणजे ही मॅच ऑन आहे. योगेश पवार यांना अशाच प्रकारचे हल्ले करावे लागतील. मॅच दुमुख यांचं मनापासून आभारी असेल ज्यांनी या स्पर्धेची पुन्हा एकदा संधी दिली. यावेळेला मात्र थोडासा बॉल मागे होता. अक्रॉस खेळले परंतु तिकडे जर पाहिलं तर धाव घेतली गेलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 15 बॉल 42 म्हणजे येणाऱ्या 3 बॉलवर 1-2 मोठे फटके आवश्यक आहे ही मॅच ऑन ठेवण्यासाठी. पाहूया काय होईल. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला अनिल पारधी. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी दादाबाई शेख थोडं स्ट्रगल करतायत परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. सध्या ते स्ट्रगल करतायत. थोडे मैदान मोठं झालंय, चांगलं झालंय, अगदी चांगली आउटफील्ड पाहायला मिळते, खेळपट्टी चांगली पाहायला मिळते. यावर्षी मंच साजेसा पाहायला मिळतोय. ट्रॉफी त्याहीपेक्षा चांगलं पाहायला मिळतंय. लाईव्ह कव्हरेजनी तर सगळ्यांचीच मनं जिंकून घेतलेली आहेत आणि आयकॉन आयडॉल हे मात्र भारतभरातून येत आहेत. म्हणूनच योगेश भाऊ या वर्षीची स्पर्धा सुद्धा थोडीशी जास्त स्पेशल वाटते आणि आमदार चषक या वर्षी थोडासा जास्त चर्चेत आहे. ओहो हो, बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही. पूल करायचा होता परंतु जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल, एक डॉट बॉल खूप निर्णायक असणारा. 13 बॉल 41 परंतु मॅच संपलेली नाहीये. 13 मधले 6 बाहेर मारायचे षटकारासाठी जर षटकाराची भाषा बोलायची झाली तर. आणि योगेश पवार यांच्यासाठी काही ही नवीन गोष्ट नाहीये. या अगोदर त्यांनी असे कारनामे कित्येकदा केलेले आहेत परंतु गोलंदाज चेंडूवर त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि अशा रीतीने आता 4 ओव्हर संपल्यानंतर फक्त 25 धावा आहेत. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 12 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत विजय सांगळे. हंगेवाडीचे खेळाडू आहेत.
विजय सांगळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून देखील पाहायला मिळत असतात, परंतु पाहूयात आता सगळ्यांच्या नजरा मात्र दादाबाई यांच्यावर लागल्यात. यावेळेला बिग हिट, पहिलाच बॉल, काय टोलावलाय, पाठवलाय लांब लांब लांब, जा शोधून आणा बॉल, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 35 धावांची आवश्यकता आहे. मॅचला मध्ये आता रंगतदारपणा आलाय, कारण दादाभाई यांनी आपली दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे. षटकार तर ठोकलाय, 11 बॉलमध्ये 35 पाहिजेत. अगदी मंचावर मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत सरपंच साहेब लोहकरे साहेब. दोन बॉलची वाट लावली. अजूनही 10 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. प्रतिस्पर्धी संघाला आता थोडंसं टेन्शन तर आलं असणार आहे, कारण बॅटिंग अशी झाल्यानंतर टेन्शन का नाही येणार. योगी फायटर फाईट करायला लागलेत. बेलापूरचा संघ समोर जर पाहिलं तर भाग्योदय ब्लास्टर सुगाव यांच्यातील लढत पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकाराने विजय सांगळे हे देखील थोडीशी चिंतेत असतील, परंतु मोठे खेळाडू आहेत, कमबॅक करणं जाणतात. मध्ये लगातारचे 2 षटकार शेवटी खेळले होते, आठवत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेही क्षमता आहे. पाहूया काय होईल. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 28. प्रतीक तशीच बॅटिंग करावी लागेल पहिल्या मॅच प्रमाणे. आज फाईट करायची आहे आपल्या बेलापूरसाठी. एक मानाची स्पर्धा, कोथरूडची आमदार चषक म्हणून ओळखली जाते, आणि या मानाच्या स्पर्धेत प्रत्येकाला खेळायचं आहे. आयोजकांनी केलेलं भव्य दिव्य आयोजन आणि त्याच्यावर साथ चढवत आहेत चांगल्या होणाऱ्या मॅचेस. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बराच बाहेर होता, वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र गोलंदाजांनी घेतलेली आहे. वाईट आहे की नाही याकरता अजूनही पाहूया काय होईल या मॅच मध्ये. बाउंड्री रोप्स लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज मालकांसाठी असणारी मोटरसायकल लक्षात वेधून घेते. ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत. मैदान ज्याचं सपाटीकरण केलं गेलं आहे अतिशय सुंदर, आणि चारही बाजूला जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळत आहे. आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललेलं आहे. पाहूया आता मात्र सामना जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. ॲक्शन रिप्लेमध्ये या बाबी पुन्हा एकदा दाखवल्या जात आहेत, आणि ही पारदर्शकता आहे या स्पर्धेची. सगळं काही बेस्ट असावं यासाठी पंचही तेवढेच दर्जेदार आहे. समालोचकांची मानदी आली आहे आणि प्रत्येक गोष्ट बेस्टच करण्यात आली असते. या स्पर्धेसाठीचे किट्स देखील लक्ष वेधून घेत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेचायचा होता ऑन साईडला, आणि त्यामुळे काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. आणखीन एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा नॉटआउट निर्णय आलाय. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरच बॉल टाकलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. बॅक टू बॅक बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव येताना पाहिलं मिळतं. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे या ठिकाणी. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 27. एखादा मोठा फटका अपेक्षित आहेतच. ओ हो हो, आणखीन एक बॉल अक्षरशः ऑप्टमच्या बाहेर. प्रत्येक यांना बांधून ठेवलं या ठिकाणी विजय सांगळे यांनी, आणि लगातारचा तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जाताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 27.
जिल्ह्यातील ही स्पर्धा, जिल्ह्यातील विविध आयकॉन या ठिकाणी आलेत, आयडॉल आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्रभरातून भारतभरातून आयडॉल सुद्धा आले, आयकॉन सुद्धा आलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुरू असणारी मॅच पाहायला मिळते आपल्याला. योगेशजी देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी या आयोजनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहेत आणि लक्ष कसं यांचा दणदणीत षटकार. मात्र फटका फसलाय, ऑप्शनच्या बराच बाहेर टाकला आणि तिकडने खेचण्याचा प्रयत्न होता आणि विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. विकेट येते, अनिल पारधी घेतात विकेट. शानदार भेट ही आहे शालिमार क्रिकेटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. योगेश शेठ देशमुख यांचं विशेष कौतुक. त्याचबरोबर हेमंतजी म्हणजे बबलू देशमुख साहेब यांचंही या स्पर्धेला मार्गदर्शन लाभलंय. थोड्या वेळापूर्वी त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं होतं. सध्या सन्माननीय सरपंच साहेब, प्रथम नागरिक कोतुळ हे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व आयोजन कमिटीचे सदस्य या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल. आता हळूहळू मॅच पूर्णत्वाकडे येताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील क्रिकेट अगदी 12 वाजता झालं सुरू, परंतु अगदी योग्य वेळेत संपते. परंतु उद्या योग्य वेळेत उपस्थित राहायचं सगळ्या टीमला विनंती असणार आहे. 10:30 वाजता रिपोर्टिंग करायचं विनंती असणार आहे सगळ्या संघांना. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून निघालाय सीमारेषेच्या दिशेने. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय, परंतु तिकडे फिल्डरच तैनात ठेवलेले आहेत आणि केवळ औपचारिकता आता मॅचची राहिलेली आहे. मॅचच्या दिशेने भाग्योदय ब्लास्टर सुगाव संघाची वाटचाल होताना पाहायला मिळते. भारत शेठ देशमुख आणि कंपनी या ठिकाणी आपण सामनावीराचा पुरस्कार देखील देणार आहोत. भाग्योदय ब्लास्टर सुगाव. जिंकण्यासाठी लढतो आम्ही सगळीकडे गाजते आमचे नाव. जिंकण्यासाठी लढतो आम्ही सगळीकडे गाजते आमचे नाव. लढवई आमचे भाग्योदय ब्लास्टर सुगाव. कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण झाले आहे. संघमालक माननीय भारत शेठ देशमुख सुगाव. भाग्योदय ब्लास्टर सुगाव. 27 रन आणि विकेट 2 वर. धन्यवाद. ब्लास्टर सुगाव संघाने जिंकलंय खरं, परंतु सामनावीर पंच भास्कर शेठ लोहकरे आमच्या बरोबरीने आहेत. या आणि